वस्तीवरील महिला सुरक्षा रक्षकांना अन्यायकारकपणे कामावरून कमी, पुन्हा कामावर घेण्याची मागणी. आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज. लोकांच्या हक्कासाठी अन्यायाविरुद्ध ठाम आवाज. नंदुरबार होडतर्फे हवेली येथील अनुसूचित जाती आणि नवबुद्ध मुलींच्या वसतिगृहात कार्यरत असलेल्या महिला सुरक्षा रक्षकांना पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आलं. या अन्यायाविरुद्ध सामाजिक कार्यकर्त्या मालती वडवी यांच्या नेतृत्वाखाली महिला कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केलंय. निवेदनात म्हटले, ललिता चुनीलाल मराठे आणि ममता समाधान मराठे या दोन्ही महिला सुरक्षा रक्षक गेल्या 4 वर्षापासून प्रामाणिकपणे आणि उत्कृष्ट काम करत होत्या. तरी देखील 2 महिन्यापूर्वी अचानक त्यांना कामावरून कमी करण्यात आलं. महिला वॉर्डन सुषमा मोरे यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेतल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय. इतकंच नव्हे तर वसतिगृहातील कामाव्यतिरिक्त घरगुती कामे करून घेण्याचा आरोपही महिलांनी केला आहे. या महिला रक्षकांनी रोजगार टिकविण्यासाठी सर्व प्रकारची कामे केली, तरीही त्यांना कामावरून कमी करणे हे अन्यायकारक असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या मालती वडवी यांनी सांगितलं. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे आणि सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांना निवेदन देण्यात आलं. महिलांनी मागणी केली आहे की सखोल चौकशी करून दोन्ही महिला सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर घेण्यात यावं. जनतेच्या न्यायासाठी आम्ही आहोत सज्ज. हा आहे तुमचा आवाज. परिवर्तन 24 न्यूज. सर्वांना नमस्ते. जोहार जय आदिवासी. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसला जे ताई लोक आलेले, मध्यंतरी त्यांनी 2025ला आदरणीय नंदुरबार जिल्ह्याच्या कलेक्टर डॉक्टर मिताली शेट्टी मॅडम यांच्याकडे निवेदन दिलं. त्यानंतर माननीय सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे सर नंदुरबार यांच्याकडे निवेदन दिलं. याचा आज इथं आल्यानंतर त्यांनी परत एकदा 2/1/2026ला निवेदन दिलं कलेक्टर मॅडमांना. त्यावेळेस मी स्वतः होती, निवेदन द्यायला गेलो त्यावेळेस. आज हे ताई लोक आलेले 2 महिने झाले बेरोजगार आहे. आज इथं जे आहे ममताताई मराठे सिक्युरिटी गार्ड, त्यानंतर ललिताताई मराठे सिक्युरिटी गार्ड, या दोघं ताईंचे अर्ज आपल्याकडे म्हणजे 2 महिन्यापूर्वी आलेले होते. जी काही कंपनी आहे जे सिक्युरिटी गार्डचं ज्यांना नियुक्ती केलेलं होत्या दोघं ताईंना, त्यानंतर इथं कुंदनमाला पावरा हे देखील आलेले आहे. यांनी देखील कलेक्टर मॅडमांना निवेदन दिलं होतं. तर सर्वप्रथम आज हे निवेदन आपल्या ऑफिसला पण प्राप्त झालेले आहे. याच्या मागचं एकच भूमिका आहे का जी काही समाज कल्याण अंतर्गत स्मार्ट कंपनी जी काम करते, ज्याच्यामध्ये विविध पदं जे भरले जात आहे, त्या पदानुसार या ताईंना सिक्युरिटी गार्ड म्हणून त्या क्रिस्टल अंतर्गत त्या स्मार्टला जॉईन झाल्या. 5 ते 6 वर्ष त्यांनी सिक्युरिटी गार्ड म्हणून शासकीय निवासी जी शाळा होती समाज कल्याणची, त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं. सिक्युरिटी गार्ड प्लस जे काही जेवणाचं वगैरे असेल, मुलींना नाश्ता वगैरे बनवणं असेल किंवा काय गोष्टी असेल, पण आज एवढे वर्ष त्यांनी समाज कल्याणना चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने काम केलं. पण आज त्यांच्यावरती अन्याय होत आहे. आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कम्युनिटीचे जे काही समाज आहे बसलेला आहे. आज रोजगार नाहीये, पण रोजगारच्या माध्यमाने जे कॉन्ट्रॅक्चुअल किंवा कंपनीला जे काही कामं दिलेले इथं जे काही वेगवेगळ्या जसं समाज कल्याण असेल किंवा विविध जे डिपार्टमेंट्स असेल, पण इथं जो काही सुपरवायझर आहे सचिन पाटील म्हणून स्मार्ट कंपनीचा 1 नंबरचा निष्क्रिय माणूस म्हणायला काय हरकत नाहीये. कारण की त्याला स्मार्ट कंपनी अंतर्गत जे लोक काम करताय, ज्यांना वेगवेगळ्या ड्युट्या दिल्या जात आहे, रजिस्टर त्याच्या हातात पाहिजे, किंवा आपल्या कर्मचारीला काय प्रॉब्लेम आहे किंवा आपल्या कर्मचारीवर काय अन्याय होत असेल तर ते त्या माणूस अजिबात पाहत नाही. इथं जी वार्डन आहे शासकीय निवासी शाळेला सुषमा मोरे म्हणून, आज सुषमा मोरेचं काम काय, त्या समाज कल्याण अंतर्गत परमनंट त्या तिथं वार्डन आहे. वार्डनचं काम काय, मुलींना पाहणं, त्या ठिकाणी काय चालतंय, काय गोष्टी होत असेल त्या गोष्टीकडे लक्ष देणं. पण सुषमा मोरे या प्रत्येक गोष्टीमध्ये ढवलाढवल करता, म्हणजे त्यांना जशी लेडीज पाहिजे
त्या लेडीजांना जशा पद्धतीने काम करून घ्यायचं असेल, तुम्ही मला एक सांगा, हे काही परमनंट नाहीये, हे कंपनी अंतर्गत काम करणाऱ्या महिला आहे आणि यांनी त्यांचा अर्थ म्हणजे 5 ते 4 वर्ष कधी त्यांचा त्या कंपनीला त्यांनी टाइम दिला, त्या हॉस्टेलला त्यांनी टाइम दिलेला आहे आणि उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहे. पण सुषमा मोरेला कसे लोक पाहिजे का त्यांच्या घरामध्ये संडास बाथरूम धुवणारे लोक पाहिजे, त्यांचं काम ऐकणारे लोक पाहिजे. त्यानंतर इथं कुंदनमाला ज्या आहे, आज तिचं D.Ed शिक्षण झालेलं आहे, पण तिला वाटायचं का मला रोजगार मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी शिपाईच्या कामासाठी त्यांनी इंटरव्ह्यू दिली होती आणि त्या तिथं ऑलरेडी चांगलं काम करत. पण शिपाई प्लस तुम्ही सिक्युरिटीचं काम तुम्ही सांगणार रात्री 12 ते 8, तुम्ही मला सांगा कोणता असा GR आहे का रात्री 12 ते 8 पर्यंत काम करण्याचा. त्यानंतर 8 दिवस तुम्ही सिक्युरिटीचं काम करा, 8 दिवस तुम्ही शिपाईचं काम करा. जे माणसांचे काम माणसांनी करायला पाहिजे तिथं महिलांकडून करून घेत होते. तर सुषमा मोरे मॅडमांचं असं म्हणणं आहे का माझं कोणीही इथं बालबाका करू शकत नाही कारण मी SC कम्युनिटीची आहे. तर मला सुषमा मोरे मॅडमांना सांगायचं आहे का संविधानिक लेवलने संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला आहे, तो आदिवासी, दलित, आदिवासी, मायनॉरिटी, OBC कोणी पण असो. पण तुम्ही कधी कम्युनिटीचा गैरवापर करणार असेल आणि दमदाटी करणार असेल नंदुरबार जिल्ह्यात येऊन, तर मला असं वाटतं खूप चुकीचं आहे. कारण की इथं वार्डन पद भरले जायला पाहिजे परमनंट. फक्त एकच व्यक्ती 2013 पासून तर आज 2026 लागलेले, तोपर्यंत सुषमा मोरे आहे. आणि या जिल्ह्यामध्ये एक जसं वसतिगृहाला, ज्या हॉस्टेलला वार्डन म्हणून त्यांचं दायित्व काय असायला पाहिजे. मुली आजारी पडल्या तर हे लोक घेऊन जायचे रात्री बिरात्री, किंवा एखाद्या वेळेस एखाद्या मुलीला बरं नाही वाटलं तर प्रायव्हेट हॉस्पिटलला हे घेऊन जायचे. त्यानंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत सुषमा मोरे कधी घेऊन गेलेल्या आहे हा प्रश्न चिन्ह इथं निर्माण होतोय. आणि त्यानंतर तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवते, 2014 समथिंग 3-4 वर्षापूर्वीची घटना तिथं झालेली आहे. तो व्हिडिओ बघू. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह नंदुरबार येथे मागील काही दिवसा पहिले स्त्री जातीचे अर्भक आढळून आले होते. त्यानंतर वसतिगृहातील विद्यार्थिनींचे गैरवर्तणूक करून मानसिक त्रास देणाऱ्या व जातीभेद करणाऱ्या गृहपाल सुषमा मोरे यांची तात्काळ बदली करण्यात यावी याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे वसतिगृहातील मुलींनी जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी यांना निवेदन दिले. गृहपाल सुषमा मोरे यांची तात्काळ बदली करावी व नवीन गृहपालांची लवकरात लवकर नियुक्ती करावी, अन्यथा मुलींचे बरे वाईट झाल्यास होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील, असे या निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. माझं नसताना सुद्धा माझ्यावरती आरोप लावण्यात आला. रात्री 6 नंतर कुठल्याही विद्यार्थिनीला परवानगी नसून सुद्धा माझ्यावरती इतका मोठा अन्याय केला गेला की रात्री सुद्धा चेकिंग केली गेली. 1-1 वाजेपर्यंत चेकिंग करण्यात आली. दवाखान्यात न नेता बाहेर घेऊन डिलिव्हरी बाईकडे घेऊन घेण्यात आलं आणि हे सुद्धा क्लिअर नाही केलं. मुलींकडे म्हटलं मॅडम क्लिअर करा, माझी गोष्ट चुकी, माझी कोणत्याच पद्धतीची चुकी नसून माझ्यावरती कशाला अन्याय लावतो, तरी सुद्धा मॅडमांनी क्लिअर आजपर्यंत नाही केलं. महाजन सरांकडे गेले, त्यांनी सुद्धा काहीच निर्णय नाही घेतला अजूनपर्यंत. जर माझ्यावरतीच निर्णय नाही घेतला मग मागच्या मुलींकडनं हे असं. आज तुम्ही पाहत आहात का सुषमा मोरे यांच्या कारकिर्दीमध्ये देखील विद्यार्थिनींनी निवेदन दिलं होतं आदरणीय कलशेट्टी साहेबांना, जिल्हा अधिकाऱ्यांना, आणि त्यावेळेस पण त्यांनी मागणी केली होती का सुषमा मोरे ही वार्डन म्हणून नाही पाहिजे. आज तुम्ही मला सांगा तिथं एवढी मोठी घटना घडली, त्यानंतर देखील मुलींची जी तपासणी व्हायला पाहिजे ती सिव्हिल हॉस्पिटलला व्हायला पाहिजे, मेडिकल तपासणी. तर सुषमा मोरे ज्या आहे तर त्यांनी कशा पद्धतीने मुलींबरोबर काही गोष्टी केलेल्या आहे ही सांगायची गोष्ट नाहीये. पण आज काय होणार, निर्णय आताच नाही, निर्णय घेता नंतर कस काय घेणार. मॅडमांना सुद्धा हे समजायला पाहिजे. कोणत्याही गोष्टीच्या त्या सत्याला साथ देतात, मग हे कशाला देत नाही आहे सत्याची साथ. द्यायलाच पाहिजे ना, समजायला पाहिजे थोडंफार. परतताना माझी रस्त्यावर छेडखानी झाली.
गृहपालांना सांगितलं, पण त्यांनी मस्करीत घेतलं, काहीच ऍक्शन नाही घेतलं. आणि आमच्या पूर्वीच्या गृहपाल होत्या त्या म्हणजे आधी झाली होती अशी घटना, त्यांनी ऍक्शन घेतली होती आणि त्या म्हणजे आरोपींवर कारवाई बी झाली होती आणि मुलींना सुरक्षित आणलं होतं. त्यामुळे आम्हाला हे वाढण नको. रात्रीना 6 वाजेनंतर कितीही गुन्हा केलेला असल्याने तरी चेकिंग करण्याची परमिशन नसते, पण आम्हाला परस्पर पोलिसांना न विचारता रात्री 1 वाजता चेकिंग झालेली आहे आणि 6 वाजेनंतर बाहेर जाण्याची परमिशन नसते तरी 1:30 वाजता आम्हाला बदलीची शाळेत नेण्यात आलं होतं. आणि आज तुम्ही पाहत आहात का पूर्वी काय झालेलं होतं. पूर्वी काय झालं होतं हे तुम्ही नंदुरबारचे जे चॅनल जे आहे लोकल चॅनल तर त्याच्या माध्यमाने तुम्ही पाहिलं असेल. आज सुषमा मोरे ज्या वार्डन आहे तर ज्या महिला एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करत होत्या त्यांच्यावरती एक प्रकारचा अन्याय त्या स्वतः करत आहे. आणि सचिन पाटील जो सुपरवायझर आहे, मला तरी वाटतं सचिन पाटीलला घरी बसवायची तयारी ठेवणं खूप गरजेचं आहे. तिथं शाळेवरती प्रांत मॅडमांनी व्हिजिट केली, मॅडमांनी देखील यांना लगेच जॉईन करायला लावलेलं आहे, पण तरी देखील तिथं कोणत्याही गोष्टीची हालचाल दिसत नाहीये. त्यानंतर आज दोन महिने होऊन आणि वर्ष बदललं गेलं. आज मॅडमांकडे गेल्यानंतर कलेक्टर मॅडमांकडे जाऊन आल्यानंतर मॅडमांकडे हे जे काही निवेदन दिलं गेलेलं आहे, हे या निवेदनामध्ये मोरे मॅडम असो, सचिन पाटील सर असो, यांचे बरेच काही गोष्टी इथं निवेदनामध्ये ते उल्लेखनीय केलं गेलेलं आहे. पण आज कधी नंदुरबार जिल्ह्यामध्ये बाहेरची व्यक्ती येऊन इथं दमदाटी करत असेल किंवा तिचा पदाचा गैरवापर करत असेल तर हे खूप चुकीचं आहे. त्यानंतर कोणते पण बिलं काढायचे असले तरी त्या बिलाच्या मागे ती खूपच काय म्हणता एखाद्या व्यक्तीशी अरे रावेचे उत्तरं वापरले जातात. मग मला एक सांगा, आज कधी या महिला यांचं न्याय मागण्यासाठी आपल्या कार्यालयापर्यंत आलेले आहे आणि त्यानंतर त्यांना वाटतं का सामाजिक किंवा राजकीय जो व्यक्ती त्यांना न्याय मिळवून देणार असेल तर काय चुकीचं केलं इथं. सुषमा मोरेंना मी एकच सांगू इच्छिते, मॅडम तुम्हाला किती वर्ष झालेले आहेत, तुम्ही कृपया करून इथं जे चालतंय आणि इथं तुम्ही जी दादागिरी करत आहात आणि तुम्ही तुमच्या पदाचा तुमच्या कम्युनिटीचा कुठेतरी तुम्ही गैरवापर करत आहात. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलाय बोलण्याचा, त्यांचे मुद्दे मांडण्याचा, त्यांना निवेदन देण्याचा. एखाद्या गरीब महिलेच्या पोटावर पाय मारू नये. तुम्ही पण एक महिला आहात याचा भान ठेवावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.